रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील प्रख्यात वकील तृषांत गंगाधर आरडे हे खोपोली पोलीस स्थानकात दर्शन आवासकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। यावेळी पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते। जबाब सुरू असताना पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देऊन ठाणे अंमलदार कक्षात वकील आरडे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा वकील आरडे यांचा आरोप आहे। त्यानुसार पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे तक्रारीद्वारे वकील संघटनेने केली आहे। दरम्यान या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी वकिलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे। यावेळी रायगड जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, ॲडव्होकेट आनंद गायकवाड, ॲडव्होकेट संदेश धावारे, ॲडव्होकेट शमिका दळवी, ॲडव्होकेट लता दळवी, ॲडव्होकेट स्मिता चौगुले, ॲडव्होकेट सतीश पवार, ॲडव्होकेट जे.डी. पाटील, ॲडव्होकेट रवी राणावत, ॲडव्होकेट मयूर कांबळे, ॲडव्होकेट अजय गौतम, ॲडव्होकेट किरण केदारी, ॲडव्होकेट नवनीत साळवी आदी उपस्थित होते। काय आपल्याबाबत घटना घडलेली आहे? आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, संपूर्ण वकिलांची संघटना देखील आपल्यासोबत होती। काय नेमकं प्रकरण झालेलं आहे? न्यायाची अपेक्षा काय? 19 तारखेला मी दर्शन आवासकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलो होतो पोलीस स्टेशनला संध्याकाळी 7:30 वाजता। जर माझा गुन्हा जर खोटा होता तर पोलिसांनी त्याच वेळेला हे करायला पाहिजे होतं की बाबा आम्हाला गुन्हा नोंदवता येणार नाही। मग मी त्यांना म्हटलं लेखी लिहून द्या, तर त्यांनी ते न घेता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही गुन्हा दाखल करतो आहे। त्यानुसार त्यांनी DYSP ऑफिसला सुद्धा कळवलं होतं आणि DYSP ऑफिसला कळवल्यानंतर माझं स्टेटमेंट चालू केलं होतं। पोलिसांनी ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला होता पहिला स्टार्टिंगला दर्शन आवासकर यांच्याबरोबर माझा, तर तिथे पहिले ते तपासायला आले त्यावेळेला त्यांनी पोलिसांच्या समक्षच त्यांनी माझ्यावरती हात उचलला आणि हा जो पूर्ण इन्सिडेंट झालेला आहे तो ह्याच्यातून झालेला आहे की मी ज्या वेळेला पोलिसांना सांगत होतो की तुमच्यासमोर त्यांनी माझ्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे, हात उचललेला आहे, तर तो मला इन्सिडेंट माझ्या FIRमध्ये येऊ द्या, माझ्या स्टेटमेंटमध्ये येऊ द्या, तर ते घ्यायला टाळाटाळ करत होते। त्याच्यातून हा खरा वाद निर्माण झाला आणि मी म्हणतो की तुम्ही लोकसेवक आहात आणि लोकसेवकाचं कर्तव्य काय आहे हे ते पूर्णतः विसरलेले आहेत। हा जो प्रशांत दबडे आहे आणि जे ते पूजा चव्हाण आहेत किंवा जे बाकीचे इतर पोलीस तिथले कर्मचारी हे त्यांचं जे कर्तव्य तेच पूर्णतः हे विसरलेले आहेत। हे त्यांच्या पूर्ण ते जे काय हे इन्सिडेंट आपण बघितला तर त्याच्यातून पूर्ण दिसून येते। कारण त्यांनी काय केलेलं आहे, माझी जर तुम्हाला तक्रार नव्हती घ्यायची होती तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं, मला सांगायला पाहिजे होतं तसं, परंतु तसं न करता मला संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सकाळी दुसऱ्या दिवशीचे म्हणजे 20 तारखेचे सकाळी 5:40 मला बसवून ठेवलं। मी एक शुगरचा पेशंट आहे, मला जेव्हा त्रास व्हायला लागला तिथे मी त्यांना सांगितलं की साहेब मला त्रास होते, तेव्हा मी गाडीत जाऊन बिस्किट खाल्ला, पाणी पिल्यानंतर मी परत त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब माझं स्टेटमेंट जे आहे ते कंटिन्यू करावं, परंतु ते सुद्धा त्यांनी घ्यायला टाळाटाळ केली। आणि ही घटना एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट घ्यायला किती वेळ लागतो? हार्डली अर्धा ते 1 तास लागतो, इतका वेळ तर जाऊ शकत नाही। आणि ही घटना घडलेली आहे तर त्यावेळेला काय झालेलं आहे, तो प्रशांत दबडे हा स्वतःचं कर्तव्यच विसरलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्टली माझ्या अंगावरती हात उचललेला आहे आणि जे काय त्यांनी ते हे केलेलं आहे ते स्पष्ट दिसते। मी तर म्हणतो माझा व्हिडिओ सोडा, तुमच्याकडे CCTV फुटेज आहे, CCTV फुटेजनुसार त्याच्यावरती कारवाई करायची गरज होती। मी DYSP साहेबांना ऑलरेडी ह्याच्या संदर्भात आमच्या वकील बारनी ऑलरेडी हे दिलेलं होतं, तक्रारी अर्ज दिला होता, परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। त्यामुळं मग आम्ही सर्व वकील आमचं जे हे आहेत ते प्रवीण दादांची सल्लामसलत करून आम्ही ह्यांना भेटलो, जे अधीक्षक आहेत आपले पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांना भेटलो। त्यांनी सर्व व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती चौकशी करून कारवाई करण्याचे आम्हाला हे दिलेले आश्वासन दिलेले आहे। आरडे वकिलांना ज्या पद्धतीनं पोलीस हवालदाराकडून मारहाण झाली अशी तक्रार आहे त्यांची, जिल्हा पोलीस अधीक्षकांची आपण भेट घेतलेली आहे, सर्व वकील आपण या ठिकाणी उपस्थित होतात। नेमकं काय प्रकरण आहे आणि काय आश्वस्त केलं आहे पोलीस अधीक्षकांनी? 19 तारखेला संध्याकाळी आरडे वकिलांच्या बाबत त्यांच्या शेजारी किंवा समोर राहणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचा काही वाद झाला, त्या संदर्भामध्ये ते तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला गेले। वादासाठी अगदी 19 तारखेच्या रात्रीपासून संध्याकाळपासून हा चालू झालेला प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी 5:40 चालला। त्यावेळेस लास्टला शेवटी त्या पोलीस दबडे यांनी काय केलं असावं, तर आरडे यांच्या अंगावरती मारायला धावून गेले किंवा माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्यावरती हात उगारलाच, मारलंच। ही जी गोष्ट त्यांनी केली ही योग्य केली नाही। आरडे वकील त्यांची तक्रार घेऊन गेलेले,
जर आरडे वकिलांबाबत जर हा असा प्रश्न होतो की एखाद्या वकिलावरती समाजातल्या माणसाविषयी अशी परिस्थिती उद्भवते, तर सर्वसामान्य माणसाचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही SP साहेबांची भेट घेतली. SP साहेबांनी त्वरित आम्हा सर्व वकिलांना मंडळींना आज त्यांच्या चेंबरला बोलवलं, आमची किंवा आरडे वकिलांची तक्रार ऐकून घेतली, ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले. कारण साहजिक आमचं असं म्हणणं नाही की आम्ही बोलतो म्हणून, परंतु प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती आहे त्याची व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे, आम्ही बोलतो म्हणून नाही, वस्तुस्थिती जी केली गेली ती गोष्ट अत्यंत अयोग्य होती. आणि पोलिसांनी वकिलाच्या अंगावर जाणं किंवा कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या अंगावर जाणं हे अपेक्षित नाही आहे. आम्हाला एवढंच सांगायचं, या प्रकरणाच्या माध्यमातून कुठलाही माणूस जर तुमच्या पोलीस स्टेशनला आला तर तो बोलतो काय ते ऐकून घ्या. तो भले तुम्ही त्याची तक्रार लिहून घ्या, तुम्हाला पटो न पटो तुम्ही चौकशी करा. जर तुम्हाला अयोग्य वाटली तुम्ही कोणती कारवाई करू नका, परंतु आलेल्या माणसाची चौकशी तो सांगतो त्याप्रमाणे तक्रार लिहून घ्यायची नाही आणि त्याला सांगतो हेच लिही तेच लिही, मी सांगेन तेच लिही, हे अपेक्षित नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.